म्हणलं होतं का नव्हतं विचारा तानाजी पाटील ही होती. तू नुसता नळ वलटून खाली ये म्हणला. आता दररोज आता शेतात ही- येतोय आता त्या दररोज दिवशी आहे काय आम्ही. केलं रे ते भांडवळ्यानं? रोज आहे आम्ही काय करणार आहे सांगा तुम्ही आता काय नाही गहू ठेव अजिबात ठेवायला पेटला नाही, तर यांना वाट पेटला दिली जाग्याला नाही. तिथं पाणी फिनी द्यायचं नाही त्याला नाही म्हणले. हा आता यांना नाही आणि तुम्ही आमच्या रानात तुमच्या रानात यायचं नाही. तुम्हाला त्या दिवशी पोराला सांगितले परत ह्या रस्त्याने यायचं नाही. तुम्ही कुठनं रस्ता आहे ना तुमच्या शेताला तिकडं काढायचा. हा. त्या रस्त्याचं आम्ही नियोजन बघेन, त्या मालकाला विचारीन. त्या दिवशी काय म्हणते त्या ती रान म्या घेतलंय भाऊजी ती रान म्या घेतलंय तुम्ही कुठलं? कसं की हितनं कसं निघताय बघतो अरे ते लोखंड जर आणून घेतलं हितनं नाही कसं करायला निघताय? घेतलंय आणि मग तुम्ही खरेदी केली वर कसा निघतोय बघतो. खरेदी करू दे काय करायची करू दे हळू बोलू नका भाऊजी वा तिथनं जायलाच त्यांना वाट ठेवत नाही ना पुन्हा आणि त्या दिवशी बी काय ह्यांच्या पोराला करू? सांगितलं मोजणी इथंच ते मापणी तोडून होईल. हे लाकडं बांधवतो. त्या दिवशी बी सांगितलं इथनं अजिबात यायचं नाही. आणि ही कुणी केलंय ही माती उचलली तिथं माती समधी बांध आहे त्यांचा बांध. माती उचलून डासळली बांध तिकडे आहे. बांध घेतला दुसऱ्या रानातला ओढून बांध आहे. काय ठेवलं नाही नीट का सगळं वाटोळं करून टाकलंय ही जर अशा कोडी करत असाल किती मोठा अन्याय मोठा गुन्हा आहे. कोण आलंच नाही वा म्हणजे तुला ह्यांनी चालू केलं ही त्यांना कळलं कोण येत नाही इथं आणि ही झाडं ही आणून टाकायची. त्या बाग त्या रान घेतलंय म्हणून तिने इकडं दाबलंय पाक ती रान घेतलंय त्याने इकडं दाबलंय त्यानं रान कुठलं घ्यायला आणि काय ऐपतच नाही त्याची काय. सगळ्या गावाचं कर्ज आहे. चोरटे बोकाची सगळे चोरी करून जाणारे आवलाची. इकडे काय ना करणार ते आपल्याला काय करायचं आपलं नीटच पाहिजे ना आपलं आपण काढायचं हो. मोजणी आणायची नाही. सरळ उभा राहायचं तिकडं तिकडं माप टाकायचं. सरळ जिथं मध्यभागी येते तिथं डांब आणून राहून आपला त्या काढून द्यायचा. त्यानं इथे काकरी काढली खाली तिथनं 2 काकऱ्या काढल्या त्या बांध ही इथनं तिकडं नेलाय. आपल्याच रानातली माती ओढून अशी लावली. त्याचं काय पेटत होतं काय ध्वनी येत होतं इकडं. हे वाईट केलं ह्याने रानाचं काय नीट उपास ठेवलं रानच ठेवलं नाही या माणसाने काय सुद्धा चांगलं रान ठेवलं एवढं वाटोळ केलं ह्या रानाचं सगळ्या गावाची घाण आणून टाकली सगळ्या ह्याचं रान स्वतःच नीट केलं आमच्या रानात डिपू लावलाय JCB लावायचं सरळ एका ठिकाणी तसं दाबायचं. दाबायचं नाही असं दाबायचं इकडे त्यानं आपलं दाबलं ना जेसीबी लावायचं आणि असं ह्याच्यात दाबायचं मका केली आहे आणि परत आपल्या अजून मका केली आहे आणि खाली गहू केला आपल्या रानात आणि ही बाटल्या कशा टाकले त्या औषध सगळीच घाण आहे वा सगळीच घाण आहे. हे झाडण तीन कस केलंय वा. गहू दाखव जा वर आहे तिकडे गहू गहू दाखव जा हे जाऊ गावातनं फिरून. वाईट प्रवृत्तीची लोक आहे ती बघितलं का कसा गहू आलाय बघा. हा ताय आलत्या तरी पण बघून गेले त्या सांगून गेले ते तरी पाणी ती द्यायचं आलंय बघा योगा हे रान कसलं काळं झार आहे लोक रानात हे असा म्हणजे किती अवघड आहे बघा बोलायचं सुद्धा किती खावं कोणाला काय कळलं नाही फुकाटचं तर हिकडं ही पडाक ठेवलं आणि एवढं पिकवलंय वरनं ही इकडे पण दाबलाय अजून इकडं एवढा घाण इथं अजून खायला मुलकाचे. कसली लापड माणसं आहे ती मग त्याच्यापेक्षा लय भारी उपाय आहे की हो पण ज्याला त्यांना किती फुकटचं खा सांगितलं? वाटतंय तर मग त्यानं वाटायच्या कडेला थांबून फुकटचं खाया भेटतंय की त्याला वाटायच्या कडेच हा लोकांच्या रानात काय गरज आहे अहो पण सांगून तरी एवढं मजल मध्ये आता जाती 2 वर्ष मध्ये. झाली आता पण थांबली नाही ती पळ काढला लगेच पळ काढला आता बोलत होतो कुठं तरी भाऊजी मी ह्यानी पप्पा पण आले तर या हा इतकं किती हरामाचं किती खाऊ काय सुद्धा कळ नाही या हा आम्हाला काय कामधंदा नाही ते काय म्हणून ना घरनं पटकीनं आलो आम्हाला कळल्यावर लगेच हा तरी सांगितलं होतं ताईनं 1-2 हेल्पाट आमचं राहणार आहे तू येऊ नको तर ऐकलं नाही त्या माणसानं काय ऐकलं नाही ऐकणाऱ्यातलं असतं म्हणजे त्यानं त्याच टायमाला हे केलं असतं ह्या गव्हाला कसला गहू बसला या हात लावून दाखव म्हणाव काय असं तर असा उपसून यायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही रान आपलं आहे त्याला काय पोसायची गरज आहे काय पुसाई गरज नाही याला ना त्या आता माणसाला. उतूच कसा असतो तीस का आणि त्यानं कुठे यायचं ते तुम्ही येऊन माणसाला द्या. अरे एवढं पाक संताप करतो पण केलंय त्या माणसानं तसं हो केलंय आज पाक असं डोकं नुसतं आउटच होतंय स्वतःच्या मालकीचा हक्काचा आमचा असून दुसरी जर त्याच्या हक्क दाखवत असतील तर अगे काय त्या उपयोग आहे? माणसानं एवढा थोतालपणा केलाय तुला माहित देखील नाही बैठक केली रानाची परत व्यवहार म्हणतो ते काय करून नोटीस असं. पाठवून म्हणतो काय मला काय रान घ्यायचं नाही बरं नोटीस पाठवलं तुझ्या काय बाचं रान नव्हतं ती काय रान आमच्या नावावर आहे आमची नावं लागलेली आहे ती आमच्या बापाच्या माग अरे तुझं आहे तू पिकव ना आमच्या रानात गु कशाला खातोय तू म्हणाव हा
तुझा गहू खायचा संबंध देखील नाही आणि आमच्या रानात पाऊल टाकू नको. तुझं आहे ती तुझी तू बघ, पण आमच्या रानात जर पाऊल टाकला ना तुला जाऊ तू कसं असतं ती. सुशिक्षित आहे ते, अजून सगळं व्यवस्थित नॉलेज आहे, कळतंय सगळं. मग एवढ्या खालच्या थराला जायचं मी म्हणते काय कारण आहे? हा, स्वतःच सोनं असं पिकवतो या आणि कोणाच्या दुसरं रानातनं आपल्या रानातनं जातोय जातो या. आणि वरनं नाटकं करतो काय. आता कसं पळवाट काढली लगेच गेला पळून गाडीला केक मारून मग तसं कोणाच्या नसतं. रानात उभा राहतोय. आणि हे काय केलंय JCB लावून ही अलीकडची माती तिकडं पलीकडे वडली आणि बांध तयार केला या. हा? हा? आणि ही बांध काय लेवल मध्ये आहे काय. याला जाऊ मोपणी नाही सरळ अर्ध रान करणे मोपायचं आणि ही काय नाही पोल रावायचं कुठवर येते बघायचं आणि सरळच ही करून टाकायचं. काय गरज आहे. शेज म्हणलं का चालतंय आणि दुसरे चालत नाही काय. याला धावतोच कसं असतं ती. याला वाटायला लागले कोण आणि येत पाणी नाही, गोड येत लाग ना नाही घरी ती. एवढं ह्यानी पाक डाळ नासवली एवढी पाक एवढं इतकं जर मग खरंच बरं का बोलाय पलीकडचे शब्द झाले तर बोलून पण आम्ही पण कसं झालो या तरी त्या माणसाला किंचित सुद्धा फरक पडला नाही असं वाटतंय. कारण ह्या शेत पिकवून म्हणून सांगितलं होतं बरं का, तरी ते पाणी ते दिलेलं आहे असं बघा दाखवतं या. मित्रांनो कसली चांगली रान आहे ती आणि ही अशी करते ती कसं राहायचं आणि कसं नाही. पण बाजारात तुला मिळत नसतं काय, तुला मिळत नसतं आणि मिळू पण देणार नाही एवढं पण लक्षात ठेव. तुझी म्हणतोय ना आम्हाला दिशा दाखवून, अरे तू काय झोपला होता काय? ज्यांच्याकडनं तो रान घेतलं त्याच्याकडनं तो दिशा ते दाखवून घ्यायच्या होत्या ना की आम्हाला बोलतोय. म्हणजे तुझ्या इशात जे आमच्या भाऊकीनं जरी तुला तुझ्या त्यांच्या इशात विकलं असलं त्यांच्याकडून घ्यायचं तुझं काम होतं ना. तू त्या टायमिंगला म्हणायला पाहिजे होतं. मग ही दिशा दाखवली नाही तर रान पिकवतो कसा. याला हलकटपणाची सवयच गेली नाही आणि निवळ लापट आहे. आणि म्हणायला तर मग काय ती वाक्य देखील वापरून ये. चांगल्या घरची माणसं असून अशी गुखाती ती मानल्यावर त्याला चांगल्या घरचा माणूस देखील मानता येणार नाही. एवढं बेकार अवस्था आहे ह्यांची. लोकांचं रान पिकवाय स्वतः आहे तिथं पड की पालता. आता तुला काय कोणी दिशा दाखवून दिलते का ही पिकवून ही हिर पाडली. आम्हाला घ्यायचं झाल्या 5 मिनिटात घेईल सगळं मानाव आणि घेणार आहे आडवं इसं टाकून. मग परत कळलं मानाव तुला काय आजचं असतं पण ते. गेलं आणि पळतं पण हा. गेलं. मग लय बघा ही कसला गहू आला या. हा? पाणी दिलेलंच आहे पाणी बघा ही नाही ती दिलेलं होणारच गहू. आहे फैसला. हा? एकदाच घेणार पण सांगितल्या माणसानं कडवूनच तिथं घेणार आहे आता. थांबला नाही ती त्याची मजल वाढतच जाती. त्याला दावतो की मजा कशी असते ती. त्याला वाटलं कोण नाही काय नाही बघत नाही ती. पण प्रत्येकाच्या मागे उद्योगधंदा असते तर एवढं पण नसावं की माणसानं ही करू नये अत्याचार कोणावर. होता घेवा आपण पण आपल्या म्हणजे कसा येडात होतो कामात होतो हाय माहीत होतं. पण ज्या वेळेस पिकवतोय इकडे आल्यावर पण तुम्ही आलता भाऊजी तुम्ही त्यावेळेस पण तुम्हाला शिवीगाळी केली भांडून अंगावर येऊन स्वतः आमचा सण येऊन दाखव नळावून आलो म्हणाव ही म्हणाव आता आता गेली म्हणाव इथंच आहे रानात. बाप गेला की पळून आता गेला ही की पाठवून म्हणाव लेकाला. ती दोघं आलती तेव्हा ती गावला होता त्या टायमिंगला होतं. त्या टायमिंगला ह्याने गेलतं नाहीतर त्या टायमिंगला सुद्धा त्याला सांगितलं असतं. त्या टायमिंगला सांगत होतो पण कोणी ऐकलं नाही. माझी दक्कल केलं नाही. नाहीतर त्या टायमिंगला त्याला जी जिरवत होतो हाय अशी मका तोडून नेली असती. आणि आता गहू करतो काय एवढं कसा गो खाऊन गो खाल्ली माती खाई नसती एखाद्यानं. आता योगा ही बांध कसा आहे योगा ही आता असा बांध आहे आणि तिथनं पलीकडे वेगळाच बांध आहे. म्हणजे कसं आहे काय केलंय काय माहित. हा ड्रीप हातरत होता त्या टायमिंगला ताईन भाऊ जालतं त्यावेळेस. बोलली गे किती बोलली भांडली पण काय एक शब्द बोलला नाही गे. कसा बोलल सगळं आपल्या बाजूने हो. काय कायदा हातात घेऊन काय करतो या कसा बिल का हे रानात ड्रिप हातरतोय आणि टाकतोय ड्रिपची घाण आमच्या रानात वय. त्याच्या बांधाला पेटवा येत नव्हती काय त्याला इथं त्याला टाकली वाटायचं नाही या रानाला ये जायला. हे कंडच येतोय आणि जातोय 3 बाऱ्यान. म्हणजे सगळं वावरतोय ते इकडं सगळी ह्या घाण रानात पिन ऊस फक्त घालायला घाण ह्या दाबतोय रानात म्हणजे काय ना. माणूस आहे बघितलं का इतकं पण कसं म्हणजे वागाव घेव पण एवढं पाक हाय का त्याला हे तोंड तिथं देखील पण- दाखवाय जागा नाही म्हणून तो पळून गेलाय त्याचा बाप आताच. आणि लेख असतं तर त्याला सांगितलं असतं कुठनं पाय काढते ती हात कुठनं काढते ती.
तिथं होता ना घरनं आता सांगितल्याशिवाय लेकाला राहायला असेल काय मग यायचं होतं ना त्यानं. आता येऊ दे की आल्यावर तर दाखवतो की हात पाय कुठनं काढते ती कसं काढते ती. शिवीगाळ मारहाण अशापर्यंत जातोय आणि ही लोक रानात हे असं करतोय काय हा याला ही पिकवायला तरी तुम्ही अगोदर सांगितलं. येऊन गेलतो बरं का तरी सांगून वॉर्निंग देऊन सांगून ऐकत नाही ती हे असं केलं बाबा हे कशी घाण केली आणि काय